तर 19 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज मतदान होतं। 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज हे मतदान सुरू झालं आहे। 16.63 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि याची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत आपण बघू शकतो। 19 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान प्रक्रिया आज सुरू झाली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान आज केलं जात आहे। लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं हे वैशिष्ट्य आपण बघू शकतोय। 7 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे। त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये 16.63 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, आपले प्रतिनिधी निवडणार आहेत। तर 1.87 लाख मतदार केंद्र सज्ज आहेत आणि 18 लाख कर्मचारी सुद्धा त्यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। तर पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची वैशिष्ट्य आपण बघू शकतो। एकूण 1625 उमेदवार रिंगणात आहेत आणि या 1625 उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणार आहे। तर 134 महिला उमेदवार यापैकी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात 5 जागांसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। पूर्व विदर्भातील हे 5 मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये 1,41,457 नवीन मतदार महाराष्ट्रातून मतदान करणार आहेत आणि ते आपला प्रतिनिधी पहिल्यांदाच निवडणार आहे। त्यांना मतदानाचा हक्क मिळाला आहे। तर रामटेक मधून 31,725 मतदार असतील, नवमतदार असतील। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून 31,353 इतके नवमतदार आहे। तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून 29,910 नवमतदार आहेत आणि चंद्रपूर मधून 24,443 इतके नवमतदार आपला पहिल्यांदाच प्रतिनिधी निवडणार आहे। तर गडचिरोली चिमूर इथून 24,026 नवमतदार आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत। पूर्व विदर्भ मतदारसंघातील नवमतदारांची ही संख्या आपण मतदारसंघनिहाय कशी आहे ते बघितली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।